सुप्रभातम. नमो नमः सर्वेभ्यः. वसुबारसाची सांगता होता होता आता धनोत्रयोदशीचा प्रारंभ होतोय. धनोत्रयोदशी भगवान धन्वंतरींना वंदन करत आज धन्वंतरी स्तवनाने प्रारंभ करूयात. नमामि धन्वन्तरिमादिदेवं सुरासुरैर् वंदित पाद पद्मम् लोके जरारुग्भय मृत्युनाशनम् दातारमीशं विविधौषधीनां शंखं चक्रं जलौकां दधतं मृतघटम् चारुदार्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्यां शुकपरिविलसन् मौलिमम्भोज्यनेत्रम् कालाम्बोधो ज्वलांगम् कटितटिविलसन् चारुपीताम्बराढ्यम् वन्दे धन्वन्तरिं निखिलगदवन प्रौढ दावाग्निलोलम् दावाग्निलोलम्. श्री धन्वंतरये नमः. आपण सगळ्यांनीच बालपणी तुळशी समोर दिवा लावताना शुभंकरोती गायलोय, होय ना? आणि त्यात म्हटलेलं आहे, शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. खरं जर धन जर असेल ना तर ते उत्तम आरोग्य आहे. ते उत्तम आरोग्य शरीराचं आणि ते उत्तम आरोग्य मनाचं. आणि या उत्तम आरोग्याच्या प्राप्तीकरिताच आजच्या दिवशी दक्षिणेला 13 दिवे लावण्याचा संकेत आहे. कारण दक्षिण दिशा ही लक्ष्मीची पण आहे आणि दक्षिण दिशा ही यमाची पण आहे. म्हणून आजच्या दिवशी असा निर्देश शास्त्रामध्ये केलेला आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जो शास्त्रामध्ये जो सांगितलेला जो संकेत आहे की धनोत्रयोदशीचा, की या धनोत्रयोदशीला आरोग्याच्या याचनासाठी याची पूजा केली जाते. जेव्हा समुद्र मंथन जेव्हा झालं अमृत प्राप्तीसाठी देव आणि असुरांमध्ये, तेव्हा जी 14 रत्न जी निघालेली, त्या 14 रत्नांपैकी अमृत कलश घेऊन भगवान धन्वंतरी प्रकट झालेले. आणि भगवान धन्वंतरी जे आयुर्वेदाचे प्रवर्तक आहे, जे आरोग्याची देवता आहे, या धन्वंतरी स्तवनामध्ये जे पण म्हटलेलं आहे की सूर आणि असुर हे दोघे धन्वंतरींना वंदन करतात अमृत प्राप्तीसाठी. कारण दोघांना पण आरोग्य हे हवं आहे, चिरंतन ध्येय प्राप्तीकरिता, पुरुषार्थ प्राप्तीकरिता. हा पुरुषार्थ प्राप्तीकरिता आरोग्य हे मूल आहे. आणि या आरोग्याची याचनाच आपण आज भगवान धन्वंतरीच्या चरणी करूया. भरभरून सगळ्यांना धनोत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.